नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिकूया की स्तुती करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं किंवा मनातील विचार प्रकट करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका, ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि मनातील विचार प्रकट करताना किंवा कोणाची प्रशंसा करताना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं हे शिकूया. चला. तर मित्रांनो, पहिलं आहे आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की माझे मन बरे नाही. माझे मन बरे नाही. मित्रांनो, माझे याला तेलुगूमध्ये म्हणतात ना. मन याला तेलुगूमध्ये म्हणतात मनसू. बरे नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मनसिगा लेदू. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, ना मनसू मनसिगा लेदू म्हणजे माझे मन बरे नाही. ना मनसू मनसिगा लेदू. मित्रांनो, ना म्हणजे माझे, मनसू म्हणजे मन, मनसिगा लेदू म्हणजे बरे नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, ना मनसू मनसिगा लेदू म्हणजे माझे मन बरे नाही. ना मनसू मनसिगा लेदू. तर मित्रांनो, आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की मी चांगला माणूस आहे. मी चांगला माणूस आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नेनू मंची मनीषिनी. नेनू मंची मनीषिनी म्हणजे मी चांगला माणूस आहे. मित्रांनो, नेनू म्हणजे मी, मंची म्हणजे चांगला आणि मनीषिनी म्हणजे आहे. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, नेनू मंची मनीषिनी म्हणजे मी चांगला माणूस आहे. नेनू मंची मनीषिनी म्हणजे मी चांगला माणूस आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हटले की मी चांगला माणूस आहे पण माझे मन बरे का नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात कानी ना मनसू मनसिगा लेदू. कानी ना मनसू मनसिगा लेदू. मित्रांनो, कानी म्हणजे पण, ना मनसू म्हणजे माझे मन, मनसिगा लेदू म्हणजे बरे नाही. पण माझे मन बरे नाही किंवा पण माझे मन का बरे नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो कानी ना मनसू मनसिगा लेदू. मी चांगला माणूस आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनू मंची मनीषिनी. नेनू मंची मनीषिनी म्हणजे मी चांगला माणूस आहे पण माझे मन बरे नाही किंवा का बरे नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात कानी ना मनसू मनसिगा लेदू. मित्रांनो, कानी म्हणजे पण, ना मनसू मनसिगा लेदू म्हणजे माझे मन बरे नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, कानी ना मनसू मनसिगा लेदू पण माझे मन बरे नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की तुम्ही काय काम करता. तुम्ही काय काम करता याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो నువ్వు ఏం పని చేస్తావు. నువ్వు ఏం పని చేస్తావు म्हणजे तुम्ही काय काम करता. मित्रांनो, నువ్వు म्हणजे तुम्ही, एम म्हणजे काय, पनी चेस्तावू म्हणजे काम करता. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, तुम्ही काय काम करता याला तेलुगूमध्ये म्हणतात నువ్వు. నువ్వు एम पनी चेस्तावू. నువ్వు एम पनी चेस्तावू म्हणजे तुम्ही काय काम करता. ती म्हणणार की काहीच करत नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात एमी चेयदू. एमी चेयदू म्हणजे काहीच करत नाही. एमी चेयलेदू किंवा एमी चेयदू म्हणजे काहीच करत नाही. मित्रांनो, तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की ती तुमची समस्या आहे. ती तुमची समस्या आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात अदे नी समस्या. अदे नी समस्या म्हणजे ती तुमची समस्या आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात अदे नी समस्या. तर मित्रांनो, समोरचा व्यक्ती म्हणणार की मन शांत ठेवण्यासाठी नेहमी हसत राहिले पाहिजे. मन शांत ठेवण्यासाठी नेहमी हसत राहिले पाहिजे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो మనసు ప్రశాంతంగా ఉండాలంటే ఎల్లప్పుడూ నవ్వుతూ ఉండాలి. మనసు प्रशांతంగా ఉండాలంటే ఎల్లప్పుడూ नव्वतू ఉండాలి. मित्रांनो, मनसू म्हणजे मन, प्रशांతంగా ఉండాలంటే आनंदित राहण्यासाठी किंवा खुश राहण्यासाठी एल्लपुडू नव्वतू ఉండాలి म्हणजे हमेशा हसत राहिले पाहिजे. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, మనసు प्रशांతంగా ఉండాలంటే మనం ఎల్లప్పుడూ नव्वतू ఉండాలి. तर मित्रांनो, आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की रागावू नकोस किंवा रागात राहू नका याला तेलुगूमध्ये म्हणतात कोपंगा उंडवद्दू. कोपंगा उंडवद्दू म्हणजे रागावू नकोस किंवा रागात राहू नकोस याला तेलुगूमध्ये म्हणतात कोपंगा उंडवद्दू. मित्रांनो, कोपंगा म्हणजे राग, कोपंगा म्हणजे रागात आणि उंडवद्दू म्हणजे राहू नकोस किंवा रागात किंवा रागावू नकोस. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो कोपंगा उंडवद्दू. तर मित्रांनो, आता आपण शिकूया की कोणाची स्तुती करताना किंवा कोणाची प्रशंसा करताना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं. मला म्हणायचं आहे की आपण चांगला केले, आपण चांगला केले याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरू बागा चेशारू. मीरू बागा चेशारू. मित्रांनो, मीरू म्हणजे आपण, बागा म्हणजे चांगला किंवा मंची म्हणजे चांगला आणि चेशारू म्हणजे केले. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मीरू बागा चेशारू म्हणजे तुम्ही चांगला केले किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता की मीरू मंचिका चेशारू म्हणजे तुम्ही चांगला केले. तर मित्रांनो, दुसरं आहे ते चांगले आहे. ते चांगले आहे. मित्रांनो, ते चांगले आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात अदी मंचिदी. अदी मंचिदी. मित्रांनो, ते म्हणजे अदी, चांगले आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मंचिदी किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की
अदी बागुंदी म्हणजे ते चांगले आहे म्हणजे अदी बागुंदी. तर मित्रांनो बागुंदी किंवा मंचिदी या शब्दाचा अर्थ चांगले आहे एकच आहे, पण योग्य वेळी त्याचा वापर कसा करायचा हे शिकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा आणि तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका. ते चांगले आहे अदी मंचिदी किंवा अदी बागुंदी. मित्रांनो नंतरचं उदाहरण आहे ते दृश्य पाहून मला आनंद झाला. ते दृश्य पाहून मला आनंद झाला याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो आ दृश्यम चूसी नेनु संतोषपड्डानु. आ दृश्यम चूसी नेनु संतोषपड्डानु. मित्रांनो आ दृश्यम म्हणजे ते दृश्य आणि चूसी म्हणजे पाहून. मित्रांनो आ दृश्यम चूसी म्हणजे ते दृश्य पाहून, नेनु संतोषपड्डानु म्हणजे मला आनंद झाला. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो आ दृश्यम चूसी नेनु संतोषपड्डानु म्हणजे ते दृश्य पाहून मला आनंद झाला. याला पूर्ण वाक्यात म्हणतात आ दृश्यम चूसी नेनु संतोषपड्डानु. मित्रांनो आ दृश्यम चूसी म्हणजे ते दृश्य पाहून, नेनु संतोषपड्डानु म्हणजे मला आनंद झाली किंवा झाला किंवा मला खुशी झाला. मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही सत्य सांगणारे आहात. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नुव्वु किंवा मीरू निजम चेप्पवाडिवी. नुव्वु निजम चेप्पवाडिवी किंवा मीरू निजम चेप्पवाडिवी म्हणजे तुम्ही सत्य सांगणारे आहात. मित्रांनो मीरू म्हणजे तुम्ही, निजम म्हणजे सत्य आणि सांगणारे आहात याला तेलुगूमध्ये म्हणतात चेप्पवाडिवी. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो नुव्वु निजम चेप्पवाडिवी किंवा मीरू निजम चेप्पवाडिवी म्हणजे तुम्ही सत्य सांगणारे आहात. मीरू निजम चेप्पवाडिवी. तर मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की तू इतका चांगला मनुष्य आहेस. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नुव्वु इंत मंची वाडिवी. नुव्वु इंत मंची वाडिवी म्हणजे तू इतका चांगला मनुष्य आहेस. नुव्वु इंत मंची वाडिवी. मित्रांनो नुव्वु म्हणजे तू, इंत म्हणजे इतका, मंची वाडिवी म्हणजे चांगला आहेस. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो नुव्वु इंत मंची वाडिवी म्हणजे तू इतका चांगला माणूस आहेस. नुव्वु इंत मंची वाडिवी म्हणजे तू इतका चांगला आहेस. तर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही हे काम इतक्या लवकर कसे केले. तुम्ही हे काम इतक्या लवकर कसे केले याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरू ई पनी इंत त्वरगा एट्ला చేయగలిగారు. नुव्वु ई पनी इंत त्वरगा एट्ला చేయగలిగారు म्हणजे तुम्ही हे काम इतके लवकर कसे केले. मित्रांनो तुम्ही म्हणजे मीरू, हे काम ई पनी इतक्या लवकर, इंत त्वरगा कसे केले, एट्ला చేయగలిగారు याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मीरू ई पनी इंत त्वरगा एट्ला చేయగలిగారు म्हणजे तुम्ही हे काम इतक्या लवकर कसे केले. मीरू ई पनी इंत त्वरगा एट्ला చేయగలిగారు म्हणजे तुम्ही हे काम इतक्या लवकर कसे केले. पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मीरू ई पनी इंत त्वरगा एट्ला చేయగలిగారు म्हणजे तुम्ही हे काम इतक्या लवकर कसे केले. मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की तुमच्या सेवा मी जीवनभर आठवण ठेवीन. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मी సేవలను నేను జీవితాంతం గుర్తుంచుకుంటాను. मित्रांनो मी సేవలను म्हणजे तुमच्या सेवा, जीवितांतम म्हणजे जीवनभर, आठवण ठेवणाऱ्याला तेलुगूमध्ये म्हणतात గుర్తుంచుకుంటాను म्हणजे मी సేవలను నేను జీవితాంతం గుర్తుంచుకుంటాను म्हणजे तुमची सेवा मी जीवनभर आठवण ठेवणार. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मी సేవలను నేను జీవితాంతం గుర్తుంచుకుంటాను म्हणजे तुमची सेवा मी जीवनभर आठवण ठेवणार. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो तुम्हाला जर काही नाही जर समजलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा म्हणजे मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आणि त्या विषयावर व्हिडिओ नक्कीच बनवणार. धन्यवाद मित्रांनो. चला घरला चला.